नमस्ते मैत्रिणींनो, मी विद्या. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आज शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आजपासून मी एक उपवासाच्या पदार्थांची सिरीज सुरू करत आहे तुमच्यासाठी. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वरीच्या तांदळांचा, वरी म्हणजे भगर, त्या तांदळांचा डोसा आणि चटणी, उपवासाची चटणी. तर मग करूया सुरुवात आपण वरीच्या तांदळाच्या डोशासाठी. थँक्यू. आजपासून नवरात्र सुरू झाली आहे आणि आपण नवरात्रीसाठी उपवासाचे पदार्थांची एक सिरीज सुरू करतो आहे. तर आज मी तुमच्यासाठी बनवते वरीच्या वरी म्हणजे भगर. ही 1 वाटी वरीचे तांदूळ आहेत, म्हणजे भगर आहे. ही आपण भिजवून घेऊया. याच्यापासून आपण आज वरीचे डोसे बनवूया. ही मी 2 पाण्याने धुवून घेते आणि एक अर्धा पाऊण तास भिजत टाकून वाटून घेईन. अशा प्रकारे मी ही 2 पाण्यामध्ये धुवून घेतली आहे आणि त्याच्या दुप्पट पाणी ठेवून मी ही आता भिजत टाकते. अर्धा पाऊण तासाने आपण ही पुन्हा वाटून घेऊया. आता सध्या मी याच्यात काहीच टाकत नाही आहे. जेव्हा वाटायचं आहे त्यावेळेस आपण बाकीच्या गोष्टी ॲड करूया. या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पूर्ण वरीचे तांदूळ जे आपण भिजवले होते, आता 1 तास होऊन गेला आहे. मला थोडा वेळ लागला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही होणार. हे वरीचे तांदूळ आहे. याच्यामध्ये मी हे थोडंसं 2 चमचे दही आहे ते ह्याच्यात टाकते. थोडी कोथिंबीर घालते. आता आम्ही खातो म्हणून मी घालते, तुम्ही खात नसाल तर अवॉइड करू शकता. हे मी इथे अर्धा चमचा मीठ घालते आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर. आणि हे मी आता मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहे. हे जे भिजवल्यासाठी पाणी वापरलेलं आहे त्यातलं मी काढून इथे ठेवलेलं आहे. एवढं पाणी तेच मी हळूहळू नंतर ह्याच्यात टाकणार आहे. हे बघा, या प्रकारे वाटल्यावरती बॅटर दिसताना ते एवढं पातळ झालं पाहिजे. साधारण आपला नेई डोसा किंवा घावण्यांचं पीठ कसं असतं तसं हे झालं पाहिजे. हे फर्मेंटेड नाही आहे त्यामुळे हे जाड असायची काही गरज नाही. डोशांच्या पिठापेक्षा थोडं पातळ पाहिजे. आणि इथे मी तूप घेतलेलं आहे डोसे आपले शेकवायला. तवा तापलेला आहे. तव्याला मी लावून घेते. चारी बाजूने लावून घेऊया. तवा चांगला तापून द्यायचा. चांगला तापलेल्या तव्यावरतीच घावणे, डोसे, धिरडे निघतात. तवा जर तापला नसेल तर ते निघत नाही व्यवस्थित. आता तवा आपला बऱ्यापैकी तापलेला आहे, सो मी टाकते. साधारण 1-1.5 पळी घालायचे आपल्याला. आणि मग आपण झाकून ठेवूया आणि 2 मिनिटांनी पुन्हा चेक करूया. 2 मिनिटं झालेले आहेत. आपण उघडून बघूया. छान वर आलेलं आहे. दुसऱ्या बाजूने थोडंसं तूप लावून ते आपण भाजून घेऊया. हे आपला उपवासाचा डोसा झालेला आहे. क्लीन करून घेऊया आपण. पुन्हा थोडंसं तूप लावूया. आता थोडंसं तुपात पण होईल कारण आता आपला तवा रेडी झालेला आहे डोशासाठी. पुन्हा हे पीठ पूर्ण चारी बाजूने वरखाली करून घ्यायचं, कारण पुन्हा
पीठ खाली बसलेलं असतं आणि वरती पाणी पाणी आलेलं असतं. 2-3 वेळा मस्त हलवून घेऊन मग पुन्हा टाकायला सुरुवात करायची. हा थोडा एका बाजूला गेला, आपण त्याला करून घेऊया साधं सारखं. थोडा शेपलेस झाला आहे, पण हे थोडे असेच होतात. डोसा होईपर्यंत आपण इथे चटणी करूया. चटणीसाठी मी मिरच्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 मोठी पोपटी मिरची आहे, थोडा कढीपत्ता आहे, थोडी कोथिंबीर आहे, 2 मोठे चमचे खोबरं आहे किसलेलं, 2 मोठे चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे, 1 चमचा भाजक्या जिऱ्याची पावडर आहे, अर्धा चमचा मीठ आहे आणि अर्धा चमचा गूळ आहे. हे आपण सगळं वाटून घेऊया. ही आपली चटणी तयार झाली आहे. डोसा बघा, मी शेवटचा डोसा काढते, किती स्मूथली निघतोय हे मला मग पुन्हा एकदा दाखवायचं आहे. झाला, 1 मिनिटाने डोसा पूर्ण तयार. आपले उपवासाचे डोसा आणि चटणी तयार.